तुझी देवी आई तुला मदत का करत नाहीये? का विरोचक राक्षसाचा विजय होतोय? आणि नेत्रा का खऱ्या समोर खोटं जिंकतंय? काकू, हा प्रश्नच चुकीचा आहे. इतिहास साक्षी आहे. वाईटावर नेहमी चांगल्याचा विजयच होतो. याची साक्ष देणाऱ्या अनेक कथा आहेत पुराणात. प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला. भगवान श्रीकृष्णांनी कंसाचा वध केला. 5 पांडव जिंकले. 100 कौरव हरले. काकू, आपल्याला ना नेहमी असंच वाटतं की देव आपली परीक्षा घेतोय, पण तसं नसतं. प्रत्येक वेळेस देवच परीक्षा घेत नाही. कधी कधी देवांना सुद्धा परीक्षा द्यावी लागते. प्रभू श्रीराम भगवान विष्णूंचा अवतार होते ना, पण त्यांना सुद्धा परीक्षा द्यावीच लागली. वनवास भोगावा लागला. देवी सीतेचं अपहरण झालं. रावण शक्तिशाली होत चालला होता, पण तरीही त्या राक्षसाचा वध प्रभू श्रीरामांच्या हातून झालाच ना. काकू, तुम्ही म्हणताय ना देवी आई आपल्याला मदत का करत नाहीये? हो, देवी आईनेच तर मला जन्म दिलाय, विरोचकाचा वध करण्यासाठी, त्या राक्षसी प्रवृत्तीला समूळ नष्ट करण्यासाठी. काकू बघा ना, कौरवांच्या बाजूने अख्खं जग होतं, पण पांडवांच्या बाजूने स्वतः भगवान श्रीकृष्ण होते. त्यांनी युद्धात कधीच प्रत्यक्ष सहभाग नाही घेतला, कारण ते गृहयुद्ध होतं. एकाच घरात देवही होते आणि दानवही होते. पण केवळ 5 पांडवांनी मिळून 100 कौरवांना हरवलं. आता तुम्हीच सांगा, भगवान श्रीकृष्णांच्या मदतीशिवाय शक्य होतं का? नाही ना. काकू, देव मदत करत नाही असं नाहीये. देव आपल्याला मदतही करतो आणि मार्गही दाखवतो. काकू, मला माहिती आहे सध्या अशी स्थिती आहे की सतत विरोचकच जिंकतोय असं वाटतंय. तोच शक्तिशाली होतोय असं वाटतंय. पण माझ्या देवी आईवर विश्वास ठेवा काकू. आता धीर सोडून देवी आईवर नाराज नाही व्हायचं. धीरोदात्त होऊन लढायचं. माझी देवी आई आपल्याला हेच सांगते. नेत्रा कोण, अस्तिका कोण, हे कोडं सुटणारच नाही असं वाटतंय आता. बाबा, मला कळतं हे सगळं खूप त्रासदायक आहे, पण प्लीज तुम्ही असे पॅनिक न करू. मी विचार काय करतो माहिती, खरी नेत्रा कळेपर्यंत विरोचक वेगळंच काही करणार नाही ना. आपण कुठल्याही निर्णयावर यायचं कसं? केतकी म्हणते त्या पद्धतीनं विचार केला तर अनेक प्रश्न निर्माण होतात. रुपालीला मी नाकाशी बोलताना पाहिले, त्याचं काय? अस्तिकाच्या रूपात जी नेत्र आहे तिला संकेत आलाय, त्याचं काय? हे सगळं नाकारायचं कसं? तिला संकेत आलाच नसेल तर? एक्झॅक्टली. म्हणजे जर ती खोटं बोलली असेल की तिला संकेत आला होता, तर काय करायचं? इंद्राणी, तुमचं असं म्हणणं आहे की आत्ता जी अस्तिकाच्या रूपात आहे ती खरी नेत्र नाहीच आहे? असं मी ठामपणे सांगू शकत नाही, पण केतकीचं बोलणं ऐकल्यानंतर मला असं वाटलं. असंही असू शकतं की आपण देवळात जाणार आहोत
हे रुपाली किंवा तिने ऐकलं असेल आणि म्हणून तिने संकेत आल्याचं नाटक केलं असेल. आपण अशाच पद्धतीने विचार करत राहिलो आपल्याला सोल्युशन नाही मिळणार. पण एक मात्र खरं, आता घरातले सगळेच अंदाज बांधायला लागलेत. केतकीचा अंदाज आहे की अस्तिकाच्या रूपात जी नेत्रा आहे ती खरी नेत्रा नाहीये. नेत्राच्या रूपात जी नेत्रा आहे ती खरी नेत्रा आहे. तिचं असं मत झालं कारण तिने काही गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या. कदाचित काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडतील, काही गोष्टी आपण अनुभवू, तेव्हा चित्र स्पष्ट होईल. कदाचित तेव्हा हे कोड सुटेल. काय झालंय माहित नाही, पण काहीतरी घडलंय इतकं नक्की. अद्वैत आणि इंद्राणीला माझा संशय आलाय असं मला वाटतंय. मी जेव्हा नेत्रा बनून या घरात आले होते तेव्हा त्यांना माझा संशय आला होता, पण हळूहळू तो संशय कमी झाला होता. आता मला पुन्हा त्यांच्या डोळ्यात संशय दिसतोय. काही कळत नाहीये, खरंच काही घडलंय की घडलंय. त्या बेवडीचा केतकीचा विश्वास बसलाय नेत्रावर. तो विश्वास कधी बसला, कसा बसला नाही माहित, पण आता ती नेत्राच्या बाजूने आहे. तिनेच इंद्राणीला आणि अद्वैतला सांगितलं असणार. मग आता विचार करावा लागेल. विचार करण्यात वेळ का घालवायचा? त्यापेक्षा त्या केतकीलाच मारलं तर? आतताईपणा करून चालणार नाही. तुझ्या लक्षात येत नाहीये? आत्ता केतकीला जर काही झालं तर नेत्राच्या पथ्यावर पडेल. ती खरं बोलली म्हणून तिचा जीव गेला हे लक्षात येईल सगळ्यांच्या. पण मग त्यांचा संशय कसा दूर करायचा? आपण जे करत होतो तेच करायचं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अद्वैत, साहेब साहेब म्हणून किंचाळणारी तू, आणि समोर हातात सुरा घेऊन उभी असलेली नेत्रा. हे दृश्य दिसलं ना की केतकीने निर्माण केलेला संशयाचा फुगा फुटेल. उद्या सूर्याने अद्वैतचा गळा चिरायचा आहे. तयार राहा. उद्या माझं काम आणि तुझा सूड पूर्ण होणार. काकू कुठे गेली? मला ना ते खबर. अरे तूच म्हणालीस ना की काकूला आपल्याशी काहीतरी बोलायचंय, चल. आणि आता म्हणतेस मने नथी खबर. चल आपण काकूला शोधूया, चल. तन्मय, थोडा वेट कर. येतील काकूमा. त्यानेच मला सांगितलंय इथे यायचं. ओके, वेट कर. सावकाश. थांबा. चल. काकू काकू, व्हॉट्स गोइंग ऑन? तू हिला इथे का आणलंयस? सांगते. पहिली गोष्ट, दोघंही घाबरू नका. ही अस्तिका नाहीये, ही नेत्रा आहे. खरं सांगते मी, ही आपली नेत्रा आहे. तुम्हाला भीती वाटते ना माझी? कारण तुम्हाला वाटतंय मी अस्तिका आहे, पण मी खरंच सांगते मी नेत्रा आहे. कशावरून?
आता हे कसं सिद्ध करायचं मला खरंच नाही माहीत. मी फक्त एवढंच म्हणू शकते की माझ्यावर विश्वास ठेवा. फक्त एकदा विश्वास ठेवून तर बघा. मी खरं सांगते, मी नेत्रा आहे. मी पप्पाजींना बोलवते. नाही, नको. जरा थांब. आत्ता नको. काकू मग फाल्गुनी ताई, मला कळतंय तुम्हाला माझी भीती वाटते आणि मी खरंच समजू शकते, यात तुमची काहीच चूक नाहीये. पण मला फक्त तुम्हाला एकच गोष्ट विचारायची आहे. मला फक्त एक कारण द्या ज्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की मी अस्तिक आहे. नाही आहे ना काय? ताई, हे सगळं विरोचकाने मुद्दाम घडवून आणलंय आपल्याला वेगळं करण्यासाठी. पण आता आपण खरं तर एकत्र यायला हवं. कारण आपण एकत्र नाही आलो ना तर काहीतरी खूप भयानक घडेल या घरात. आणि मला कळतंय हा निर्णय सोपा नाहीये, पण हा निर्णय घ्यायला सगळ्यांना खूप वेळ लागतो आणि आपल्याकडे वेळच नाहीये. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं, नाहीतर खूप मोठा अनर्थ घडेल. आणि मला आपल्या घरात तसं काही घडू द्यायचं नाहीये. त्यासाठी मला तुम्हा सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. कराल ना मला मदत? साहेब, असं डोक्याला हात लावून का बसलाय तुम्ही? काय झालं? नाही, काही नाही. तुमचं डोकं दुखतंय का? हो, दुखतंय थोडं, पण इट्स ओके. थांबा. काय करतेस तू? मी तेल मालिश करून देते तुम्हाला. नाही, नको. इट्स ओके. साहेब बसा, शांत वाटेल. साहेब, मला कळतंय तुम्हाला जे चाललंय त्याचा खूप त्रास होतोय, पण नका ना त्रास करून घेऊ. सगळं व्यवस्थित होईल. देवी आई सगळं व्यवस्थित करेल. अस्तिका, जीव घे अद्वैतचा. मारून टाक त्याला, संपव त्याला आणि सूड पूर्ण कर तुझा. काय झालं?
काय झालंय? ते सकाळी लागलं होतं ना जे तेच चुरचुरलं थोडं. तू हात धुवून ये पटकन जा. नाही ठीक आहे, मी मालिश करून देते. तू हात धुवून ये पटकन जा. बघू. आता 1-2 दिवस पाणी लागू देऊ नकोस त्याला. आणि उद्या तुला वाटलं तर सांग, आपण पट्टी बदलूयात. हं? उद्या रात्री तू नसशील अद्वैत. विरोचकाचा आदेश आहे. उद्या तुझा गळा चिरायचा आहे. तुझा सूड घेण्यासाठी मी इतकी युग वाट पाहिली, पण कोणास ठाऊक का तो क्षण येऊच नाही असं का वाटतंय. मुळात हा विचार आपला नव्हताच. हा विचार अस्तिकाच्या रूपात असलेल्या नेत्राचा होता. तिने हा विचार आपल्या डोक्यात टाकला, आपला एक दृष्टिकोन तयार केला. आपण वेगळा विचार केलाच नाही, आपण आणखी विचार करायला हवा. काकुमा, आपला घर किती शांत वाटतंय ना. आधी आपण कसं किती मस्त हसी मजाक करायचं, साथमा ब्रेकफास्ट करायचं, मस्ती करायचं. पण आता कोणीच कोणाशी बोलतच नाहीये. आता सगळं किती शांत झालंय. आपल्याला आपल्याच घरमध्ये फिरताना सेफ नाही वाटतंय. फाल्गुनी, होईल सगळं अगदी पूर्ववत होईल. आता आपल्याला आपली नेत्रा सापडली आहे ना, सगळं छान होईल. पूर्वीसारखं सगळं छान होणार आहे. फाल्गुनी, काय ग, काय झालं? का रडतीयस? काकुमा, मला खूप गिल्ट वाटतंय. मी आपली नेत्राला नाही ओळखू शकली. अस्तिकाला नेत्रा समजलं आणि नेत्राला अस्तिका. थँक्यू काकुमा, तुम्ही नेत्राला ओळखले. थँक्यू सो मच. पण अद्वैतबाईची कधी ओळखणार नेत्राला? नेत्राला खूप त्रास झाला असेल ना. ओळखेल. अद्वैतही लवकरात लवकर ओळखेल आणि त्याचाही विश्वास बसेल नेत्रावर. आणि फाल्गुनी, त्रासाचं म्हणशील तर सगळ्यात जास्त त्रास नेत्रालाच झाला असेल ना ग. हे दिवस लवकरात लवकर जातील अशी आपण त्रिनयना देवी आईकडे प्रार्थना करूया. आपण अद्वैतबाईची बोलूया का? बोलूया. त्याच्याशी तर बोलावंच लागेल. पण सध्या तो अस्तिका बरोबर आहे. तो त्याचा वेळ घेतोय. आपण नेत्राशी बोलूया आणि बघूया पुढे काय करायचं ते. तू नको काळजी करूस. फाल्गुनी, मोठा चाकू घे, त्याने नीट कापलं जाईल.
मोठा चाकू कुठे आहे?